बाबा तू कोण आहेस आणि या इतक्या घोर वनामध्ये तू तप का करतीयेस? त्यावेळेस ती काय म्हणते? त्याचं उत्तर खूप सुंदर आहे. मी मूळ संस्कृत तुम्हाला वाचून दाखवते आणि त्यानंतर आपण त्याचा अर्थ बघूया. ब्रह्मविद्या अहम अतुलाम योगींद्रैर्या च मृग्यते साहम हरिपदांभोज काम्यया सुचिरम तप चराम्यस्मिन् वने घोरे ध्यायन्ति पुरुषोत्तमं ब्रह्मानंदेन पूर्णाहम तेनानंदेन तृप्तधिः तथापि शून्यमात्मानं मन्ये कृष्णरती विना. काय सांगते ती? की ब्रह्मविद्याहम, अरे मी कोण आहे? मी स्वतः ब्रह्मविद्या आहे, जी मोठ्या मोठ्या योगियांना सुद्धा दुर्लभ आहे. हे जे मोठे मोठे योगी ज्याचा शोध करतात ना, ती ब्रह्मविद्या म्हणजे मी आहे. आणि कृष्ण प्रेमाकरता मी या घोर वनामध्ये पुरुषोत्तमाचं ध्यान करतेय, तप करतेय. मी ब्रह्मानंदाने पूर्ण आहे. ब्रह्मानंदेन पूर्णहम, मी ब्रह्मानंदाने पूर्ण आहे. परंतु जी प्रेमातली तळमळ आहे, जो प्रेमातला आनंद आहे, तो काही मला अजून प्राप्त झालेला नाही. तथापि शून्यमात्मानं, पण मी स्वतःला शून्य समजते. मन्ये कृष्णरती विना, मी स्वतःला शून्य मानते, कारण मला अजूनही कृष्ण प्रेमाची प्राप्ती झालेली नाही. इतकं हे कृष्ण प्रेम अगणित सुख देऊन जातं. की सगळ्या संतांनी गोपिकांचं उदाहरण तर दिलंच, स्वतः नारद महाराजांनी दिलं, परंतु इथे तुकाराम महाराज त्या प्रेमाची प्राप्ती व्हावी म्हणून स्वतःला गोपिकांच्या रूपात बघतात आणि गोपिका म्हणून त्या कृष्णाकडे जातात. आणि त्याच्यावर लिहिलेला हा सुंदर अभंग, 16वा अभंग, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आजचं विवेचन इथेच थांबवते. गुरु